खोटे बनवले आणि सरकारी कर्मचारी अधिकारी यांना बिल्डरांना मध्यस्थी करून बनवले. आता या प्रकारचा अद्दल कोणी घेईल का आणि त्या लोकांना कोणी वाचवलं का? नाही, खरं म्हटलं तर जर न्यायालयाचा तसा आदेश असेल तर माझी न्यायालयाला देखील विनंती आहे की आमच्याकडे कशिरला देखील अशाच प्रकारे 5 बिल्डिंगचं काम जे अनधिकृत होतं न्यायालयाने तोडण्याचा आदेश दिला, परंतु ते तोडताना न्यायालयाने ज्यांची घरं तुटणार आहेत जो बिल्डर असेल ज्यांनी ते डेव्हलप केल्यात त्यांना त्यांचा पूर्ण मोबदला त्या बिल्डरने द्यावा, अशा प्रकारचे देखील आदेश माननीय न्यायालयाने दिले आहेत. तर मला वाटतं कोणीही बेघर होता कामा नये. जर न्यायालयाची तसं काही आदेश असेल तर न्यायालयाला माझी विनंती आहे की जे लोक अशा प्रकारचे स्वस्तात घरं घेतात, तर खरं म्हटलं तर परिस्थितीनुसार 1-1 रुपया जमा करून प्रत्येक माणूस आपलं घर बनवते आणि जर असं घर तुटून माणूस रस्त्यावर येत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे. आणि तशा काही बाबतीत असेल तर नक्कीच आम्ही किंवा आमचे सगळे नेते आम्ही त्या ठिकाणी भेट देऊ उद्याची उद्या आणि त्याची चौकशी करून पुढील याच्यासाठी आम्ही मागणी करू. या प्रकारामध्ये फक्त बिल्डर दोष नाही, त्यामध्ये अधिकारी देखील दोषी असतात ना. बिल्डर, अधिकारी, तिथले लोकप्रतिनिधी सगळ्यांच्या संगनमताने अशी कामं होतात. ही कामं काही एका बिल्डर करत नाही, सगळ्यांच्या संगनमताने होत असतात. उद्या ठाण्यामध्ये जनता दरबार होणार आहे गणेश नाईकांचा, मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी लावण्यात आलेली आहे. दोघांमध्ये का सुप्त संघर्ष मला दिसतो? त्याच्यातलं मला काय माहीत नाही, मी विरोधी पक्षाचा खासदार आहे. तुम्ही आता जवळून बघता सगळ्यांना, तुम्हाला वाटतं का? नाही, असं काय ना. असं हे ॲक्च्युली या युतीच्या सरकारने प्रत्येक ठिकाणी जिथे पालकमंत्री असेल तिथे सहपालकमंत्री दिलेले आहे. मामा, कुंभमेळा सुरू आहे, अनेक जण कुंभमेळा करत असतात. फडणवीस असतील ते जाऊन आलेले आहेत, तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील जाणार आहेत. आपल्या पक्षातील काही नेते वगैरे, खासदार वगैरे, आमदार? नाही बघा, मी देखील स्वतः शुक्रवारी जाऊन आलो. ते एक आपल्या धर्माची संस्कृती आहे, परंपरा आहे आणि एक आपली श्रद्धेचा भाग आहे. त्याच्यामुळे मी देखील स्वतः शुक्रवारी गेलो होतो. मी देखील ते अमृत स्नान करून आलो.